आज आहे संक्रांत आणि संक्रांतीच्या दिवशी अशी कोणी जवळची व्यक्ती आली ना, खरंच खूप छान वाटतं. आता कोण आलं ते तर सांगणारच आहे, पण इथे सासूबाईंच्या पोळ्या बघा कशा टम फुगलेल्या आहेत. तुमच्याही अशाच फुगतात काही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथे मग मी भजी बनवून घेतले आणि स्वयंपाक झाल्यानंतर मग देवांनाही नैवेद्य दाखवला आणि ते खणांनाही नैवेद्य दिला आणि मग लगेच स्वतःचा लुक तयार केला. आता हा लुक माझ्या शेजारच्या दीदीने तयार केला आहे. कसा झाला आहे तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मग लगेच मंदिरामध्ये पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर तिथे देवांनाही ववसा दिला आणि मग परत आम्ही स्त्रिया एकमेकींना ववसा देत होतो, घेत होतो आणि तिळगुळही वाटले. आणि मग सर्व झाल्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर माझ्या मुलीचं असं काहीचं प्रेम उतू जात होतं, कारण मी तिला घरी ठेवून गेले होते ना म्हणून. मग काय तिचं प्रेम मी पण एन्जॉय केली. आणि तुमची मुलं अशीच करतात का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तीच व्यक्ती आहे जी आल्यामुळे खरंच खूप छान वाटत होतं, ती म्हणजे माझी आई. आई आल्यानंतर कुणाला छान नाही वाटणार हो ना. मग लगेच इथे तिलाही ववसा दिला आणि तिच्याकडूनही घेतला. आता तिला बोलवायचं कारणही तसंच होतं, कारण माझी आजीच सासू आई वारलेली आहे, त्यामुळे आम्हाला एक सुवासीन तर प्रत्येक सुवासीन सणाच्या दिवशी जीव घालावीच लागते, त्यामुळे आम्ही आईला बोलवतो. मग काय लगेच सासूबाईंनीही ववसा दिला, घेतला, त्यांच्याही पाया पडले आणि मग लगेच पुरणपोळीचं ताट बनवलं आणि सर्वजण मस्तपैकी एन्जॉय केलो. तर चला भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. बाय.